समाजात वाचन संस्कृती रुजावी यासाठी हर्षदा मॅडम काम करत आहेत. आज त्या आमच्या शाळेमध्ये आल्या आहेत. अधिक माहिती जाणून घेऊया हर्षदाताईंकडनं. आज तुम्ही आमच्या शाळेत आलात, मुलांशी वाचनाबद्दल बोललात, काय सांगाल याबाबत? मुलांनो, तुम्ही या शाळेत येऊन अभ्यास तर तुमचा पूर्णपणे करताच, पण यासोबतच तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त जी इतर काही पुस्तकं असतात ती नक्की वाचत चला. तुम्ही यावेळेस जर जे वाचन करणार आहात त्यातील जे काही शिकवण आहे ती तुम्हाला आयुष्यभर सोबत करणारी असते. आपण या वयात या शालेय शिक्षणाला ज्या गोष्टी शिकतो त्या आपल्याला शेवटपर्यंत आपली सोबत करणारी असतात. म्हणून अभ्यास करा आणि छान अवांतर वाचन वाचत चला. वाचनाची सुरुवात ही शालेय वयातच व्हावी असे तुम्हाला काय वाटते? शालेय जीवनात जे आपलं मन असतं ना ते असं कोवळं मन असतं, मातीच्या गोळ्यासारखं. जसं मातीच्या गोळ्याला आपण जो आकार देतो त्याप्रमाणे ते घडत जातं. म्हणूनच शालेय वयात आपण जे काही शिकतो ते आपल्याला शेवटपर्यंत सोबत करणार असतं. म्हणून या वयातच वाचनाची सवय आपल्याला लागायला हवी. आता आम्ही लहान आहोत, तर या वयात कोणत्या प्रकारची पुस्तके वाचली पाहिजेत? या वयात मुलांनो, तुम्ही साधारणतः चरित्रात्मक जी पुस्तकं असतात छोटी छोटी, आपले काही थोर नेते होऊन गेले, शास्त्रज्ञ होऊन गेले, आपले खेळाडू होऊन गेले, ज्यांच्यापासून समाजाला खूप काहीतरी मिळालेलं आहे, हे अशी पुस्तकं वाचल्याने आपल्याला त्यातनं फार प्रेरणा मिळते आणि त्यातून आपल्याला भविष्यात पुढे काहीतरी मोठं करायचं आहे, आपणही ह्यांच्यासारखं व्हायला हवं, आपलं समाजात असं काहीतरी स्थान हवं, ही आपल्याला प्रेरणा त्या पुस्तकातून मिळते. म्हणून अशा प्रकारची पुस्तकं नक्की वाचावीत. तुम्ही आज आमच्या प्रोजेक्टची व्हिडिओ रेकॉर्ड केली, तर आम्हाला पण ह्याबद्दल काही टिप्स द्या, आम्हाला पण याची आवड आहे. तुम्ही जसं वाचनाचा आत्ता पण व्हिडिओ केला तर तसं खूप वाचत जा. यूट्यूब वगैरे व्हिडिओज असतात ते बघत जा, त्याच्यावर याची खूप माहिती मिळते आणि आजकाल हेच जास्त चालतं. तर तुम्हाला आत्ता इथं पण हे ट्रेनिंग देते, ते खूप चांगली गोष्ट आहे की तुमच्याकडे हे सगळं टेक्नॉलॉजी पण आहे, कारण येणाऱ्या काळात ही टेक्नॉलॉजी तुम्हाला वापरायची आहे. आणि आमच्या वेळेस तर मोठे होईपर्यंत माहीत पण नव्हतं आम्हाला काही असं काही असतं. तर तुम्हाला शाळेपासूनच हे आहे, पण ह्याचा वापर किती करायचा हे तुम्ही ठरवायला पाहिजे. म्हणजे सारखं फोन घेऊन बसायचं किंवा सारखे रील नाही बनवायचे. वाचन पण खूप महत्त्वाचं आहे. तर वाचन पण तुम्ही करा आणि हे टेक्नॉलॉजी पण समजून घ्या आणि चांगलं करा. तुमच्याकडे एवढे इक्विपमेंट वगैरे आहे ते बघून पण आम्हाला आश्चर्य वाटलं आणि छान वाटलं. थँक्यू सर. मुलांनो, खरं वाचनाची सवय आम्ही देखील लहानपणापासून जोपासत आलेलो आहोत, त्यामुळे वाचनाचे महत्त्व आम्हाला कळतं आणि आमच्यासारखंच तुम्हीही पुढे भविष्यात खूप वाचन करावं आणि खूप छान छान गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवावं असं आम्हाला वाटतं. त्यासाठी मी रोटेरियन हर्षदा बावनकर, रोटेरियन केदार गोडबोले आणि रमेश बावनकर आम्ही अशा शाळांमध्ये जाऊन वाचन संस्कृती वाढावी ह्यासाठी खूप प्रयत्न करत असतो आणि हे सगळं आम्ही आमचा रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज यांच्या माध्यमातून आम्ही सगळे मेंबर एकत्र येऊन वाचन संस्कृती जास्तीत जास्त कशी वाढवावी आणि ती कशी वाढत राहील यासाठी पूर्णपणे प्रयत्नात असतो. धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्या शाळेच्या उपक्रमाला रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. खरंच वाचाल तर वाचाल ही म्हण आजही समाजात प्रसिद्ध आहे. वाचन हे मानसिक समृद्धीचे एक सर्वोत्तम साधन आहे. माझा गाव माझी बातमी यासाठी मी अनुश्री कावेरी गणेश पारगे. धन्यवाद.